संघाने ठरवलं तर केंद्र सरकार 15 मिनिटंही राहणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। भाजपची मातृसंस्था आरएसएस असून आम्हाला संघाकडून अपेक्षा असल्याचं ते म्हटलेत। लोकतंत्र वाचवण्यासाठी संघाचं योगदान खूप मोठं असल्याचं राऊतांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी फडणवीसांनी लोकसभेच्या निकालावरून केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं। काय त्यांचं काय दुखावलं वगैरे त्यात मला पडायचं नाहीये। संघाला या देशाच्या लोकशाहीची, सभ्यतेची, राजकीय सभ्यतेची, संस्काराची चिंता असेल तर आरएसएसनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचनं न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी। आणि मला पूर्ण खात्री आहे आरएसएसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही। देवेंद्र फडणवीस का ये भी कहना है कि इस लोकसभा चुनाव में यूबीटी को जो है वो मराठी लोगों के वोट नहीं मिले हैं। तो किसके मिले? आपको मिले क्या? आपको मिले? लाखों लाखों वोट मिले हैं, लाखों लाखों। वो किसके वोट है? यहाँ का साउथ अफ्रीका, श्रीलंका, हाँ, ईरान, इराक से लोग आकर यहाँ वोट करते हैं क्या? इस मुंबई में मराठी आप जाकर धारावी में किसके वोट मिले? धारावी की आप देखिए, गिरगांव में देखिए, दादर में देखिए, भांडुप में देखिए, जहां जहां हमारे लोग जीते हैं या कम मार्जिन से हारे हैं वहां तो सब मराठी ही मराठी है। भरातले सगळे भ्रष्टाचारी आपण आपल्या तंबूत घेतलेले आहेत, महाराष्ट्रात घेतलेले आहेत। अजित पवार भ्रष्ट आहेत की नाही? एकनाथ शिंदे बरोबरचे 40 लोक भ्रष्ट आहेत की नाही? हां, अशोक चव्हाण आदर्श भ्रष्ट आहेत की नाही? हे जाहीर करावं ना। तुम्ही फडणवीस हे या राज्यातल्या राजकारणातले खलनायक आहेत, विलन आहेत, हे मी वारंवार सांगतो। या राज्याच्या संस्कृतीची वाट, सभ्यतेची वाट ही देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं त्यांच्याविषयीचं जे भांडण आहे ते कायम राहील।